नमस्कार मित्रहो, प्रेमाची गोष्ट या मराठी मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सागर हा आईशी बोलत असतो। मुक्ताचं वर्तन काही बरं नसतं, त्यामुळे आई ही सागरचं कान टोचत असते। त्यामुळे सागर हा आईशी बोलत असतो। तर तेवढ्यात कोमल आणि मुक्ता हे रूममध्ये बोलत असतात आणि अचानक मुक्ताला चक्कर येते आणि ती खाली पडते। तर तेवढ्यात कोमल ओरडते की वहिनी काय झालं। कोमलचा आवाज ऐकल्यामुळे घरातील सगळी मंडळी मुक्ताच्या रूमकडे पळत सुटतात आणि मुक्ता ही खाली पडलेली असते। तर सागर अचानक घाबरतो आणि तो विचार करतो की मुक्ताला काय झालं आणि घरातील मंडळी सुद्धा सगळी घाबरलेली असतात। आणि तेवढ्यात सागर लकीला बोलतो की लकी तू डॉक्टरला घेऊन ये आणि लकी डॉक्टरला कॉल करतो आणि सगळी मंडळी ही मुक्ताला उठवत असतात आणि तेवढ्यात डॉक्टर येते आणि डॉक्टर मुक्ताला चेकअप करत असते। तर बाहेर स्वाती आणि कोमल हे घाबरलेले असतात। ते विचार करतात की या मुक्ताला काय झालं काय माहीत, अचानक आत्तापर्यंत तर शांत होती, एवढं काय टेन्शन घेतलं तिनं, असे ते विचार करत असतात आणि ते खूप घाबरलेले असतात। आणि डॉक्टर मुक्ताला चेक करत असते आणि नंतर चेक करून झाल्यावर ती सगळी हकीकत सागरला सांगते आणि डॉक्टर सागरला सांगते की आता तुम्ही पेढे आणा। तर सागर म्हणतो की अचानक पेढे का, काय झालं ते स्पष्ट सांगा डॉक्टर साहेब, असं सागर बोलत असतो आणि घरातील मंडळी सुद्धा असंच बोलतात। आणि डॉक्टर बोलते की मुक्ता प्रेग्नेंट आहे, त्यामुळे तिला चक्कर आली आहे। तर घरातील मंडळी बोलतात की चक्कर आली म्हणून ती प्रेग्नेंट होत असते का। तर तेवढ्यात डॉक्टर बोलते की हो, आणि डॉक्टर सगळ्यांना सांगते की तुम्ही आता पेढे आणा, आता मुक्ता ही प्रेग्नेंट आहे। तर तेवढ्यात स्वाती बोलते की तुम्ही असं कसं बोलताय, मुक्ता कधीही प्रेग्नेंट होणार नाही हे अगोदर डॉक्टरनी सांगितलेले आहे आणि तसा तिचा रिपोर्ट पण आहे आणि अचानक ती कशी प्रेग्नेंट झाली अशी स्वाती विचारत असते। तर डॉक्टर बोलते की कोणत्याही केसेसमध्ये असं होऊ शकतं अचानक। त्यामुळे डॉक्टरचं बोलणं ऐकून घरातील सगळी मंडळी आनंदित होतात आणि ते विचार करतात की बघ गे एकविरी आई, तुमच्या आशीर्वादानं माझी मुक्ता आता प्रेग्नेंट राहिली, तुमचं खूप उपकार आहेत, असं स्वाती आणि घरातील मंडळी बोलत असतात आणि ते आनंद साजरा करत असतात। तर तेवढा सागर सुद्धा खुश होतो। कोमल, स्वाती आणि लक्की सागरला मिठी मारतात, त्यामुळे सागरचा आनंद हा द्विगुणित होतो। तर तेवढा स्वाती सुद्धा खूप खुश होते आणि डॉक्टर तिथून निघून जाते आणि सागर बोलतोय की बघ आता मी खूप खुश झालो, मुक्ताला लेकरांचा खूप लढा होता आणि आत्तापर्यंत ती आई झालेली नव्हती, पण माझ्या एकविरा आईनं तिची ओटी भरली रे बाबा, असं सागरची आई बोलत असते। त्यामुळे सागर हा खूप आनंदित होतो आणि सगळ्यांच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा हे वाहत असतात आणि ते सगळे खुश होतात आणि ते प्लॅन करतात की आता हा आनंद कसा साजरा करायचा। आता मुक्ता उठली की तिला कसं सांगायचं की तू प्रेग्नेंट आहे। त्यामुळे ते सगळे एक एक शक्कल लढत असतात आणि ते विचार करतात की आता आपण अशी गोष्ट करू की ज्यामुळे मुक्ता आनंदित होईल आणि आता आपण तिला असं सांगायचं की तू प्रेग्नेंट आहेस, त्यामुळे आता आपण सगळ्यांनी केक आणायचा, असं स्वाती बोलत असते। लक्की बोलतो की केक ही खूप छोटी गोष्ट आहे, आपल्याला मोठं काहीतरी करावं लागेल, असे ते बोलत असतात। तर आणि तेवढ्यात ते सगळे प्लॅन करतात आणि घराची सजावट करतात आणि एकदम लाईट बंद करतात। तर तेवढ्यात मुक्ता उठते आणि मुक्ता विचार करते की मला काय झालं असेल बरं, अचानक चक्कर आली, असं ती स्वतःला विचारत असते आणि तेवढ्यात उठून ती बाहेर येते। तर बाहेर सगळा अंधार असतो आणि रूममध्ये ती लाईट ऑन करते, बघते तर काय घरातील मध्ये सगळं सजावलेलं असतं, त्यामुळे तिला पाहून ते आश्चर्य वाटतं। त्यामुळे नंतर घरातील सगळी मंडळी एक एक करून येतात। तेवढ्यात सई येते आणि मुक्ताला मिठी मारते आणि सांगते की मुक्ताई तू मला खूप मोठं गिफ्ट दिलंस, खूप थँक्यू, असं ती बोलत असते। तर मुक्ताईला वाटतं की मी आत्तापर्यंत सईला कोणतंही गिफ्ट दिलेलं नाही, मग ही अशी अचानक का बोलते, असं ती विचार करत असते। तिला कळत नाही की बाहेर काय चालू आहे आणि सई बोलते की आई खूप थँक्यू, असं बोलते। तर आधीसुद्धा तसंच बोलतो आणि घरातील मंडळी सगळे मुक्ताईचं कौतुक करतात। तर मुक्ताला आश्चर्य वाटतं आणि ती विचार करते की अचानक काय झालं काय माहिती, मी तर काही केलं नाही, असं ते बोलत असतात। तर तेवढ्यात रिपोर्ट घेऊन सागर रूममध्ये येतो आणि सागर मुक्ताईला सांगतो की तू प्रेग्नेंट आहेस। तर हे ऐकून मुक्ताईच्या डोळ्यातून अश्रू वाहत असतात। ते विचार करतात की डॉक्टरनं तर सांगितलं होतं की मी कधीही आई बनणार नाही, पण आज अचानक असं काय झालं, असं ते बोलत असतात। तिनं आत्तापर्यंत एकटेपणा भोगलेला असतो, त्यामुळे आई बनण्याचं स्वप्न हे तिचं स्वप्नच आहे असं तिला वाटत असतं, पण अचानक ती प्रेग्नेंट होते, त्यामुळे तिला खूप आनंद होतो आणि तिच्या चरित्राला लागलेला डाग हा मिटतो, त्यामुळे तिला खूप आनंद होतो। तर घरातील सगळी मंडळी तिचं कौतुक करत असतात। तर स्वाती म्हणते की आता आपण तोंड गोड करू आणि ती पेढे आणते। तर हे सगळं बघून सावनीची जळफळाट होते आणि तिला वाटतं की आता माझा सगळा प्लॅन हा उलटा फिरेल, पण मी इतक्या सहजासहजी माझा प्लॅन हा उलटा फिरू देणार नाही, असं सावनी विचार करत असते। स्वाती पेढे घेऊन येतात, सावनी बोलते की स्वाती थांब, त्यामुळे मला तिला मिठी मारायची, असं सावनी बोलते आणि पेढे घेऊन मुक्ताईकडे जाते आणि सांगते की मुक्ताई तू एवढा खुश होऊ नको, आत्तापर्यंत तू अगोदर एकटी हे घर सोडून जाणार होती, पण आत्ता तुझ्याबरोबर तुझं बाळ देखील हे घर सोडून जाईल, असं ती सांगते। त्यामुळे मुक्ताईला खूप वाईट वाटतं, मुक्ताईला आनंद झालेला असतो, पण तिचा आनंद सावनीला काही बघवत नाही, त्यामुळे सावनी ही खूप
वेगळे विचार करत असते आणि मुक्ताई शांत बसते. तर बाकीचे सगळेजण मुक्ताईचं कौतुक करतात आणि सांगतात की आता आपण एकटं राहायला पाहिजे, आता आपण त्यांना एकटं सोडून देऊ, आता आपण इथनं जाऊ. सागर आणि मुक्ताईला त्यांचा आनंद साजरा करू द्या असं स्वाती बोलते आणि बाकीचे सगळे घर सोडून बाहेर जातात आणि ते बोलतात. तर सागर बोलतो की मुक्ताईला तुला काय पाहिजे ते तू सांग, तुम्हाला आत्तापर्यंतलं खूप मोठं गिफ्ट दिलेलं आहे, हे गिफ्ट मी कशाशी कंपेअर करू शकत नाही असं सागर बोलतो. तर मुक्ताई बोलते की मी जे मागेल तुम्हाला देशील, वचन दे मला, नंतर वचन मोडू नको असं मुक्ताई बोलते. तर सागर बोलतो की तुला जे काही पाहिजे ते तू माग, मी वचन देतो, तुला नाही सांगणार नाही असं तो बोलत असतो. तर मुक्ताई बोलते की मला वचन दे. सागर वचन देतो आणि मुक्ताई बोलते की मला डिवोर्स हवा आहे. मुक्ताईचे शब्द ऐकून सागर अचानक दचकतो. तिला वाटतं की आत्ता कुठेतरी घरामध्ये आनंद निर्माण झाला होता आणि मुक्ताई असं बोलते. आता काय करावं त्याला काही कळत नाही, पण सागरने मुक्ताईला वचन दिलेलं असतं त्यामुळे त्याला ते वचन तोडता येत नाही आणि सागर होकार देतो. त्यांच्या घरामध्ये आनंद साजरा होणार की तेवढ्यात मुक्ताईने या आनंदावरती पाणी फिरवलेलं असतं. पण हे सगळी घटनाक्रम सावनीच्या मनाप्रमाणे होत असतं. पण आत्तापर्यंत तिला एकटेपणावरून खूप टीका सहन करावी लागली होती, पण आत्ता तिच्या आयुष्यामध्ये आनंद येणार होता. पण आणि तोच आनंद सावनीनं हिरावून घेतला आणि इथेच मालिकेचा भाग संपतो. अशाच मराठी मालिकेच्या स्टोरीज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.